मित्रांनो नमस्कार। आज परत आपण आहोत आपल्या शेतात आणि इकडे तुम्हाला दिसत असेल एक आपण टँक बनवलेली आहे, त्यामध्ये आपण टारपोलिन टाकलेली आहे आणि या बाजूला आपला तलाव आहे आणि आता मी जिथे उभा आहे तो आपला शेड आहे। तिकडे आपली विहीर आहे, थोडंसं झूम करून मी दाखवतो आणि इकडे आपले सोलर पॅनल आहेत। तर मित्रांनो आपला तलाव जो आहे तो पूर्ण भरलेला आहे 100% आणि जो ओव्हरफ्लो होता तो आपण फिल्ट्रेशन टँकच्या माध्यमातून विहिरीत घेतलेला आहे। तर मित्रांनो यावर्षी आपल्याला या तलावात मत्स्यपालन करायचं आहे। तर त्यासाठी जी पूर्वतयारी आहे ती पूर्वतयारी आपण ऑलरेडी केलेली आहे आणि ही जी टँक आहे हा त्याचाच एक भाग आहे। तर आपण जे मत्स्यबीज आणणार आहोत ते मत्स्यबीज डायरेक्टली तलावात न टाकता आपण आधी या टँकमध्ये 15 ते 20 दिवस ठेवणार आहोत आणि नंतर आपण हे मत्स्यबीज या तलावात आपण शिफ्ट करणार आहोत। तर मित्रांनो हा जो आपण टँक बनवलेला आहे यामध्ये आपण जे इथं टाकाऊ लाकडं वगैरे होते, बल्ल्या होत्या, त्याचा वापर केलेला आहे आणि टारपोलिन टाकलेली आहे। तर या टँकची साईज जवळपास 8 ते 8 बाय 12 फूट अशी आहे अंदाजे। आणि आपण बघू शकता साईडनी जसं हे जे सपोर्ट आहेत हे आम्ही खोदून जमिनीत गाडलेले आहेत आणि त्याला मजबूत केलं आहे। सोबतच दुरणी बांधलं सुद्धा आहे, म्हणजे ते एका ठिकाणी स्टेबल राहील, पाण्याच्या प्रेशरने ते कुठं जाणार नाही। तर अशा प्रकारची एक छोटीशी व्यवस्था या ठिकाणी उभी केलेली आहे। तर आपण बघू शकता आणि कालच आम्ही यामध्ये पाणीसुद्धा भरलेलं आहे। तर पाणी भरण्यासाठी आपण आपल्या विहिरीतलं पाणी वापरलेलं आहे आणि आपली जी मोटर आहे त्या मोटरला जो SDP पाईप कनेक्टेड आहे तर त्यामधनं एक सबपॉइंट आपण काढलेला आहे आणि त्याला आपली पाईप कनेक्ट करून या बारीक नळीद्वारे आपण पाणी इथपर्यंत आणलेलं आहे आणि याच्यात भरलेलं आहे। तर मित्रांनो आता आपण यामध्ये मत्स्यबीज सोडणार कुठलं, तर जे आपलं गावठी मत्स्यबीज ज्याला म्हणतो किंवा गावराणी म्हणतो, ज्यामध्ये रोहू, कतला, मृगल, इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर IMC इंडियन मेजर कार्प्स, तर हे आपण यामध्ये टाकणार आहोत। तर ऑलरेडी आपलं मत्स्यबीज केंद्रासोबत बोलणं झालेलं आहे आणि या सॅटर्डेला किंवा येणाऱ्या 3-4 दिवसात आपण यामध्ये मत्स्यबीज आणणार आहोत। तर मित्रांनो यासाठी आपल्याला या छोट्या पॉन्डमध्ये त्याला प्लँक्टन ज्याला म्हणतात, प्लवंग म्हणतात मराठीमध्ये, तर ते आपण तयार करणार आहोत। त्यासाठी आपल्याला ताजं शेण, सिंगल सुपर फॉस्फेट आणि युरिया याचं एक मिश्रण तयार करावं लागेल, त्याची स्लरी तयार करावी लागेल आणि या पॉन्डमध्ये आपल्याला सोडावं लागेल। आणि सोबतच आपल्याला एअरेशन ज्याला वायुविजन म्हणतात, म्हणजे या पाण्यामध्ये ऑक्सिजनचा जो पुरवठा आहे तो करावा लागेल। तर त्यासाठी सुद्धा आपल्याला अरेंजमेंट करावी लागेल, तर ती नंतर आपण करणार आहोत। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या छोट्या पॉन्डमध्ये आधी मत्स्यबीज ठेवून नंतर तिकडे शिफ्ट करणार। तर जेव्हा मी मत्स्यबीज केंद्राला जाणार तेव्हासुद्धा तुम्हाला तिथं जे काय प्रोसेस असते ती या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे पॉन्ड तयार केलेलं आहे आणि यावर्षी आपला हा पहिला प्रयोग आहे। याआधी आपण केलेलं होतं मत्स्यपालन, पण ते तेवढं सक्सेस नव्हतं। तर मित्रांनो जो आपला समोरचा व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण जी स्लरी तयार करणार आहोत, जे मिक्सचर तयार करणार आहोत त्यावरचा असेल आणि त्यानंतर जेव्हा आपण मत्स्यबीज आणू यामध्ये सोडू तर सगळ्या स्टेप बाय स्टेप व्हिडिओ मी या ठिकाणी बनवून आपल्या चॅनलला पोस्ट करणार आहे। तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट्ससाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। मित्रांनो या ठिकाणी इथंच थांबूया। थँक्यू।